नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आत्ताची एक बातमी आली आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा 2026ची जाहिरात आलेली आहे. जी परीक्षा 31 मे 2026ला होणार आहे. जाहिरात काय आहे, कोणकोणती पदं आहेत? राज्यसेवेची आहे. अपेक्षा होती की MESची महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसची पण जाहिरात येईल, त्याचबरोबर त्यामध्ये कृषीची पण जाहिरात येईल असं अपेक्षित होतं. परंतु राज्यसेवेची जाहिरात आली आणि अजून एक जाहिरात आहे. त्यामध्ये कोणकोणती पदं आहेत ते समजून घेऊ आणि एकूण जागा किती आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तुम्हाला अभ्यास करताना ते कामाचं ठरू शकतं. बघा मित्रांनो, जाहिरात एकूण पदांची आहे. 87 पदं आहेत, ज्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब ही 2 पदं सांगितली आहेत. गट अ ची काही पदं आहेत, गट ब ची काही पदं आहेत, ते आपण पाहणार आहोत. आणि ही परीक्षा होणार आहे रविवार दिनांक 31 मे 2026 ही तारीख लक्षात ठेवायची. म्हणजेच आपल्याला इथून पुढं जवळपास 5 महिने आहेत. म्हणजे जानेवारी, आता हा डिसेंबर संपत येतोय 2026चा, जानेवारी 2026, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे, 31 मे, बरोबर. म्हणजे हा 1 2 3 4 5 आजपासून म्हणजे इथून पुढे 5 महिने तुमच्याजवळ भरपूर वेळ आहे. व्यवस्थित अभ्यासाचं नियोजन केलं आणि तुमचं टार्गेटच राज्यसेवेची तयारी करायची आहे, ज्यामध्ये जी क्लास 1 ची पदं आहेत, राजपत्रित गट अ ची पदं आहेत, हे जर तुमचं स्वप्न असतील तर तुमच्याजवळ जवळपास 150 दिवस आहेत. 5 महिने आणि 150 दिवस आहेत. व्यवस्थित अभ्यासाचं नियोजन केलं तर प्री नक्की निघू शकते. आता कोणती पदं आहेत बघा. मी जे मगाशी म्हणलं, सामान्य प्रशासन विभाग जे राज्यसेवेची गट अ आणि गट ब ची अशी मिळून जवळपास 79 पदं आहेत मित्रांनो. आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा याची 8 पदं आहेत. अशी एकूण 87 पदांची ही जाहिरात आहे. आता या जाहिरातीमध्ये आता बऱ्याच लोकांनी आशा लावून बसलेले आहेत की बाबा कृषीची पण जागा येतील याच्यामध्ये, त्याचबरोबर MES महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसच्या जागा येतील. आता ही जाहिरात आलेली आहे. याच्यामध्ये MESच्या सुद्धा जागा वाढून येतील आणि कृषीच्या जागा वाढून येतील. असं होतं का? तर 100% होतं. आता जी 4 मेला गट ब ची परीक्षा होणार आहे, बरोबर, अपेक्षा करू होईल. ठीक. तर त्या परीक्षेची ज्यावेळेस जाहिरात आली ती गट ब ची, त्यावेळेस त्यामध्ये PSIच्या STIच्या जागा PSIच्या जागा नव्हत्या. परंतु नंतर ती पुन्हा PSIच्या जागा त्यामध्ये काय झाल्या, ऍड होऊन आलेल्या आहेत. असं होतं, बरोबर. त्यामुळे जाहिराती अजून 150 दिवस आहेत आणि फॉर्म भरायची प्रक्रिया अजून पुढे आहे. त्यामुळे त्या सुद्धा त्यामध्ये येतील, हे तुमच्या लक्षात राहू देत. आता आपण बघू की काय आहे, महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत. अर्ज करायची तारीख आहे 31 डिसेंबर पासून तुम्ही अर्ज करू शकता आणि शेवटची तारीख आहे 20 जानेवारी 2026 ही तारीख आहे, बरोबर. ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा शुल्क भरण्याची जी तारीख सांगितली ती 20 जानेवारी ही शेवटची तारीख आहे. त्याचबरोबर भारतीय स्टेट बँकेमधील चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची चलनाची प्रत घेण्याची दिनांक 22 जानेवारी सांगितलेली आहे आणि अंतिम दिनांक त्यांनी सांगितली ती 23 जानेवारी ही सांगितलेली आहे. पण आपल्यासाठी ह्या 2 तारखा महत्त्वाच्या आहेत. 31 डिसेंबर पासून तुम्ही फॉर्म भरू शकता ते 20 जानेवारीपर्यंत. भरपूर कालावधी, जवळपास 20-21 दिवसांचा कालावधी आहे. ठीक. चला, आता सगळ्यात महत्त्वाचं की सर ठीक आहे बाबा, एवढ्या जागा आहेत, आम्हाला MESच्या येथील कृषीच्या सुद्धा जागा त्यात ऍड होतील, पण पदं कोणती आहेत? आपण 87 पदांची जाहिरात म्हणतोय, तर पदं कोणती आहेत? बघा, पहिलं उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा ज्याला आपण गट विकास अधिकारी म्हणतो, उच्च श्रेणी, गट अ ची 13 पदं आहेत. हे लक्षात राहू द्या, 13 पदं. ठीक. मग त्याचं वर्गवारी सुद्धा त्यांनी केलेली आहे. दुसरं त्यांनी सांगितलेलं दुसरं पद आहे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ, जवळपास 32 पदं आहेत. ही फार महत्त्वाचं, बरेच लोक ह्या पोस्टसाठी अपेक्षा बाळगून असतात की आपल्याला हे पद मिळावं. महाराष्ट्र सहाय्यक संचालक येतो, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ चा आहे. ह्या 32 जागा आहेत, मोठ्या जागा आहेत ह्या. ठीक. त्याच्या पुढं सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब चा आहे, 30 जागा आहेत. म्हणजे आपण म्हणतोय की सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा ह्या 32 जागा. दुसऱ्या बाजूला आपण म्हणतोय काय उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा गट विकास अधिकारी त्याच्या 13 जागा आणि हिता आपण हे म्हणतोय सहाय्यक गट विकास अधिकारीची 30 पद आहेत. पुढे बघा, उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब चं पद आहे. पद किती आहेत? 4 उद्योग अधिकारी, बरोबर. त्यानंतर पुढे
ह्या जो आपण म्हणतोय की पशुवैद्यकीय, महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा महसूल व वन विभागाच्या ह्या 8 जागा आहेत, ज्याच्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी याच्या जागा आहेत 8, ज्या त्यात सांगितलेल्या आहेत. म्हणजे अशी एकूण पदं जर पाहिली तर 4च पदं आहेत. म्हणजे हे एक पशुवैद्यकीय अधिकारी हे एक पद, दुसरं उद्योग निरीक्षक दुसरं, त्याच्यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब, आणि आपण म्हणतोय सहाय्यक संचालक हे एक पद, वित्त आणि लेखाचा आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी ही पदं आहेत. एकूण 87 जागा आहेत. कोर अभ्यास राज्यसेवेचा करणारे आहात तर व्यवस्थित प्लॅनिंग झालं पाहिजे. तुमची गट ब ची आणि गट क ची परीक्षा व्यवस्थित द्या आणि त्याच्यानंतर राज्यसेवेच्या तयारीला लागा. कारण की राज्यसेवेचा पॅटर्न आता डिस्क्रिप्टिव्ह आहे. लिखाणाचा सराव असणं आवश्यक आहे, परंतु त्याच्यासाठी पूर्वपरीक्षा पास होणं आवश्यक असतं. परीक्षा व्यवस्थित तयारी करा. मेन्सची तयारी जर वेळ मिळत असेल तर त्यातलं एसे रायटिंग वगैरे ते तुम्ही करू शकता. मेन्स लिखाणाचा सराव असला पाहिजे, बरोबर. इन्फिनिटी अकॅडमी राज्यसेवेच्या तयारीसाठी दर्जेदार अभ्यास साहित्य देत असते. टेस्ट सिरीज आपली होत असते, ती नक्की जॉईन करा. जर तुम्ही आपला चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला वाटत असेल की ही माहिती महत्त्वाची आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. थांबूयात. धन्यवाद.